नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरती 2025 साठी अत्यंत आतुरतेने वाट पाहणाऱ्या उमेदवारासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. जशी जशी उमेदवार या भरतीची वाट बघत आहे तशी तशी ही भरती लांबतच चाललेली आहे. त्याचे मुख्य 3 कारण आहे मित्रांनो. ते कारण आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्या पहिले जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल, मी दिलेली माहिती आवडत असेल, तर नक्कीच माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही वाटत असेल तर कमेंट नक्कीच करा. त्यासोबत माझे टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा मित्र. चला तर बघू मग आपण शिक्षक भरती लागण्याचे 3 महत्त्वाचे कारण कोणते मित्रांनो? पहिली गोष्ट अशी आहे की संच मान्यता पूर्ण झालेली नाही आहे मित्रांनो. काही काही जिल्ह्यात अजून पण संच मान्यता पूर्ण झाली नाही, ही एक बाब आहे मित्रांनो. दुसरी गोष्ट अशी की शासनाने आता नवीन पतपडताळणी सगळ्या शाळांची करायची आहे आणि त्याची 3 तारीख दिली होती मित्रांनो. एक 11 तारखेला, एक 15 तारखेला आणि एक 22 तारखेला सगळ्या शाळांची पतपडताळणी होणे आहे मित्रांनो. तर बघा, 11 तारखेला झाली, 15 तारखेला झाली, आता 22 तारखेला लास्टची पतपडताळणी होणार आहे मित्रांनो. त्यानंतरच दुसऱ्या प्रोसेस चालू होतील, त्याच्या आधी होणार नाही. 22 तारखेला पण ही प्रोसेस होणं बाकी आहे, तर ही पण एक अडचण आहे मित्रांनो. आणि तिसरी गोष्ट मित्रांनो, शिक्षक भरती 25-26 साठी संच मान्यता जी होती ती 24-25 नुसार होणे होते मित्रांनो. पण शासन निर्णयाने आता त्यांनी असं सांगितलेलं आहे सगळ्या शाळांना, की ही जी भरती आहे 25-26 ची ही संच मान्यता 25-26 नुसार होणे गरजेचे आहे. म्हणजे सगळ्या शाळांना किंवा संस्थांकडे ही 25-26 ची नवीन संच मान्यता असणे गरजेचे आहे आणि हे संच मान्यता आणण्यासाठी बराच वेळ लागतो मित्रांनो आणि ही प्रोसेस अजूनही चालू आहे आणि ती परिपूर्ण झालेली नाही आहे. काही काही शाळेमध्ये ही प्रोसेस खूप लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न करत आहे. पण काही-काही शाळेत ही प्रोसेस म्हणजे कंप्लीट अजून झालेली नाही आहे. प्रोसेसिंग चालू आहे मित्रांनो. तर ह्या तिन्ही गोष्टी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत पवित्र पोर्टलवर तुम्हाला कोणतेच प्रेफरन्सेस किंवा जाहिराती बघायला मिळणार नाही मित्रांनो. तर बघा आपण हे समजू की संच मान्यता पूर्ण होऊन त्याच्यानंतर पतपडताळणी जी आहे ती 22 तारखेला पूर्ण होणार आहे आणि संच मान्यता 25-26 आपल्याला लागणार आहे. ह्या तिन्ही गोष्टी पूर्ण झाल्याच्या नंतरच तुम्हाला पवित्र पोर्टलवर काय प्रेफरन्सेस किंवा जाहिराती बघायला मिळणार आहे मित्रांनो. म्हणजे आपल्याला जाहिराती पाहायला आणखी थोडा वेळ लागणार आहे. मे बी 22 तारखेनंतर मीन्स लास्ट ऑफ द एप्रिल वीक, लास्ट वीक ऑफ द एप्रिल तुम्हाला जाहिराती पाहायला मिळू शकते किंवा ही भरती जी आहे ती जूनमध्ये होण्याची चान्सेस आहे मित्रांनो. तर ही होती माहिती की पवित्र पोर्टलच्या भरतीला का लांबणीवर आहे किंवा काय त्यामागचं कारण आहे. तर हे त्यामागचे कारण आहे मित्रांनो. आणि हे झाल्याशिवाय आपल्याला कोणत्याही गोष्टी करता येणार नाही आणि पवित्र पोर्टलचा टॅब चालू होणार नाही. माहिती आवडली असेल नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.